सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। त्यात कसला तरी मोर्चा दिसतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे फडकतात। हे एखाद्या इमारती बाहेरचे दृश्य असावेत, तर या मोर्चाचं प्रतिनिधित्व करणारा नेता एक पोलीस अधिकाऱ्यावर आरेरावी करत असतो। तो पोलीस अधिकारी देखील हळू आवाजात पण तितक्याच खमख्या शब्दात त्या नेत्याला उत्तर देतो। पण हा नेता तर नेता असतो, त्याचा जोर काही कमी होत नाही, त्याचा जोर आणखीनच वाढतो। मग काय, हा पोलीस अधिकारी धरतो आणि तशी त्याच्या कानशिलात लगावतो आणि सिंगम स्टाईलने त्याला ओढतो आणि मारायला लागतो। तर हे मार खाणारे नेते होते चंद्रपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद मोहोळ आणि मारणारे पोलीस अधिकारी होते गणेश गावडे। पण हे गणेश गावडे सध्या करतायत काय? नेत्यावर हात उचलल्यानंतर त्यांचं काय झालं? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश ढोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी। 19 डिसेंबर 2013 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं एक आंदोलन सुरू झालं। जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे कामगार नेते प्रमोद मोहोळ हे आंदोलनाचं प्रतिनिधित्व करत होते। कर्नाटक यमटा ही खाणीतून कोळसा काढणारी कंपनी अचानक 84 कामगारांना विना नोटीस कामावरून कमी करते। त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात झाली होती आणि विशेष म्हणजे हे जितके पण कामगार होते हे भूमिपुत्र होते आणि त्यांना काढल्यामुळे वादंग उठणारच। त्यातही ही कंपनी भूमिपुत्राऐवजी परप्रांतीयांना स्थान द्यायची, तोही एक रोष कामगारांच्या मनात होता। त्यामुळे शेवटी भडका उडाला आणि कामगारांचं आंदोलन सुरू झालं। जवळपास 3 दिवस चंद्रपूरच्या भद्रावतीत हे आंदोलन सुरूच होतं। या आंदोलकांना खाणीतलं सगळं काम बंद पाडलं आणि 21 डिसेंबर रोजी तर हे आंदोलन तीव्र वळण घेतलं। जवळपास 200 ते 300 कार्यकर्ते हे हातात राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन आले। त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला खरा, पण काहीच फरक पडला नाही। आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते। त्यांनी थेट कंपनीच्या कार्यालयावर आपला मोर्चा धडकावला, पण तिथं असलेले तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश गावडेंनी त्यांना थांबवलं। त्यानंतर आंदोलन आणखीनच आक्रमक झाले। त्यांनी आम्हाला मध्ये जाऊ द्या अशी मागणी गावडेंकडे केली, मात्र ते काही मागे सारले नाही। कायद्याने त्यांचे देखील हात बांधलेले होते। पुढे या सगळ्या परिस्थितीत आंदोलकांचे नेते प्रमोद मोहोळ समोर येतात। त्यांची शैली ही आक्रमकच होती। ते आक्रमकपणे पोलिसांना जाब विचारतात, मध्ये जाऊ द्या असं म्हणतात। तर त्यांच्या समोर उभे असणारे पोलीस उपनिरीक्षक गणेश गावडे हे हळू आवाजात पण तितक्याच खमक्या पद्धतीने त्यांना उत्तर देत असतात। काही वेळाने आंदोलक प्रमोद मोहोळचा आवाज वाढतो आणि ते आणखी आवेशात येऊन गावडेंना आज जाऊ द्या म्हणतात आणि आरेरावी करायला लागतात। त्यानंतर मग गणेश गावडे हे प्रमोद मोहोळवर हात उचलतात, त्यांच्या कानशिलात लगावतात। तसंच त्यांना पोलिसांच्या गराड्यात ओढून अगदी सिंगम स्टाईलने त्यांना मारहाण करतात। मोहोळांना जबर मार लागतो, त्यांचा हात देखील फ्रॅक्चर होतो। त्यावेळी अजय देवगणचा सिनेमा सिंगम नुकताच येऊन गेला होता। कदाचित गावडेंनी तो सिनेमा पाहिला असावा आणि त्यातूनच ही प्रेरणा घेतली असावी। असो, आता ही मारहाण फक्त मोहोळांना नव्हे तर अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसला होती, कारण तेव्हा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार होतं आणि पोलीस खातं येत असलेले गृहमंत्रीपद हे आर पाटलांकडे होतं। या घटनेनंतर गणेश गावडे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना बळतर्फ करा अशी मागणी त्यावेळी जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आबांकडे केली होती। पण आबा असे खुन्नस ठेवून काम करणारे नेते नव्हते। त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला काही बळतर्फ काही केलं नाही, त्यांची बदली झाली अशी माहिती। पण आता वर्तमानात पाहिलं तर गणेश गावडेंची बढती झाली आहे, ते पोलीस उपायुक्त झालेत। गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांना ठाण्यातून मुंबईच्या सुरक्षा विभाग 9 मध्ये आणलं गेलं होतं। तर त्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्यांची बदली ही सुरक्षा विभाग 5 मध्ये झाली। सध्या ते तिथंच कार्यरत आहे। आता राहिला प्रश्न प्रमोद मोहोळांबद्दल बोलायचा, तर ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजित पवार गटाचे आहेत। त्या वादानंतर त्यांना भद्रावती तालुका सोडला आणि नागपुरात राहायला गेले। तसंच त्यांच्याबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे की ते माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या जवळचे आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।